SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास योजना। रंगाने खूपच मोठी उडी मारलेली दिसते। शक्ती, तुला माहितीये का तिकडे काय झालं? रात्रभर विचार कर शांतपणे, पण उद्या सकाळी मला निर्णय हवा आहे बरं। म्हणजे सत्यजित साहेबांनी बॉल हा ममताजींच्या कोर्टात टाकलाय तर? हो, रंगा दादा पण फुलटू भिडत होता मावशीची सही घ्यायला, पण शन्नोबी मावशी आणि दिशा तिथे ऐकतच नव्हती। शक्ती, एक विचारू का ग? विचार। आधी रंगा दादा तुला शक्ती शक्ती म्हणून आवाज द्यायचा, आणि आता तो तुझं नाव पण नाही घेत। तरी मी तरीशी त्याच्याकडे गेलो होतो, त्याला बोललो की तू भेटायला बोलवलंयस, तू मला बोलला की नंतर जाऊन भेटतो। भेटला का ग? काय तुला नाही भेटला? काहीतरी झोल झालाय। चिंटू, काहीही कर, पण रंगाला आत्ताच्या आत्ता इथे बोलव, मला त्याला भेटायचंय आत्ताच्या आत्ता। हाताला खास सुट्टे होत। लगेच सांगतो। एक सजेस्ट करू? बोल। रंगा आला की जरा त्याच्याशी गोडी गुलाबीने बोला, त्याला घोळ्यात घ्या। बघा तुमचं काम कसं पटापट करून देईल ते, जमेल ना? दादा, कडक काम केलं तुम्ही आपलं, थँक्यू बरं का। आता ती पोरगी तुमच्याकडे स्वतः येणार, नाही तर कुणाला तरी पाठवणार, आणि कुणाला म्हणजे कुणाला पाठवेल? रंगाला। हे बघा, आता तुमची रक्कम पकडूनच मी अमाऊंट सांगेन त्या पोरीला, टेन्शन घेऊ नका। यावेळेला 10%, पुढच्या वेळेला 20% करूया। रंगाचा शब्द आहे, देतो नक्की। नाही नाही, ऐका ऐका, हे काय जे काही पैसे शिल्लक राहतील ना, रंगाला नको आहेत, एक पण पैसा नको आपल्याला। जी काही रक्कम शिल्लक राहील ना, ती अडचणीत सापडलेल्या एका तृतीयपंथीला मदत करायची आपल्याला। माझी मावशी येते, तेवढीच तुम्हाला पण दुवा मिळेल। नक्की नक्की भाऊ, विषय का, लवकर भेटूया, चला। अविनाशींचा फोन आला होता, डबा तयार आहे? हाँ, बना के रखा है, वो आएंगे तो भर दूंगी। पाणी ठेवायचे ना, आयत्या वेळेला गोंधळ नको व्हायला म्हणून म्हणते। बघ बघ, कसली ऑर्डर आली? फिर से भाजी चपातीचीच ऑर्डर है। पहिले ऑर्डर आले होते त्या? बना के रखा है ना, क्या 2 इधर है, वो तीसरी अभी भर रही। बर ठीक आहे, पर मी एक काम करते, दिशाला इथे बोलवते, ऑर्डर साठी तिला इथेच थांबवून ठेव, मी ती पाणी घेऊन येते। हा, आणि हो, आबांसाठीचा डबा तिलाच भरायला सांग पटकन। दिशा, अरे सुन तो, दिशा अगर डब्बा तेले में डालेगी, पानी कैसे रखेगी वो? तिला डबा भरायला सांग। डिलिव्हरी बॉय आला की तिलाच डिलिव्हरी द्यायला पाठव, तोपर्यंत मी पाणी ठेवीन। कळलं आता तुला? समझ गई मेरी माँ। हाँ, काश को इतना उखड़ते रहती, मेरे पे मालूम। मग काय करू, सगळं स्पून फीडिंग करायला लागतं तुला। रहने दे, स्पून फीडिंग। आई, काय झालं? तू जरा शन्नूला मदत कर, मी आले। हा मावशी, बोल काय करायचंय? अरे तुझ्या मोदक आजोबांसाठी ना खिचडी बनवले, वो जरा डिब्बे में भर देगी क्या? मोदक आजोबांसाठी? मग मीच घेऊन जाते ना, म्हणजे मला भेटता पण येईल त्यांना। नहीं, आज तू रहने दे, आज अविनाश जी आ रहे हैं ना डिब्बा लेने के लिए, तो ते घेऊन जातील। हाँ, तू फिर कभी लेके जाना। चल भर दे। आय माने, अहो तुमची होती नव्हती तेवढी सगळी काढली की हो।
एका तृतीय पंथाने एका सिनियर ऑफिसरचे उतरवले कपडे. काय कसं काय वाटतंय तुम्हाला हे हेडिंग? करा तुम्ही पण चेष्टा करा. पण साहेब त्यावेळेला जर जागा दुसरी असती ना तर. हो माने, शांत बसा. माती खाल्ली आहे तुम्ही, माती. नुसतीच मातीने तोंडावर तुम्ही शेण फासून घेतलंय. इतकी वर्ष तुम्ही सर्व्हिस करता, कोणाला कसं हँडल करायचं, कसं वागायचं कळत नाही तुम्हाला? देव अक्कल वाटत होता कुठे? बोंबलत फिरत होता का? अहो पण साहेब, आणि तुम्हाला मला मी काय बोलू आता, काय बोलू तेच कळत नाहीये. त्या दिवशी सुद्धा बॅटमॅन बनून रात्री ममता मानवच्या घरात घुसलात, स्वतःच हसं करून घेतलं. अहो माने, तुम्हाला व्हिडिओ मध्ये यायची इतकीच हौस आहे, जाना कुठल्या तरी फिल्मचं ऑडिशन द्या, तिथे तरी काम मिळतंय का बघा. अहो साहेब, माझी चूक नव्हती ती. तो काय त्याचं नाव ते केशव वागळे, त्याच्यामुळे लटकलोय मी. माने, हिंदीमध्ये एक फेमस डायलॉग है, इस जालिम दुनिया में कोई तुम्हारा साथी नहीं होता, बस तुम ही तुम्हारे दोस्त होते हो, बाकी सब दुश्मन होते हैं. पुलिस असून तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवला. अहो साहेब, नका टेन्शन घेऊ. 15 दिवसाची तर गोष्ट आहे. मस्त आराम करेन घरी 15 दिवस. पण त्या काळात समजा भालेकर साहेब सुटले, सया कुठून घेणार आहात? माने ते माहितीये मला, ते माहितीये. तुम्ही नसताना हा म्हातारा जर का जेलमध्येच राहावा असं वाटत असेल तर माझं एक काम करा. ती गण ती म्हाताऱ्याच्या नावावरच आहे. ती गण. अहो तेच सांगतोय साहेब, तेच सांगतोय. लपड झालंय. ते भार्गवने अजून गण नाही जमा केली. माने, मला सांगा, तो भार्गव ती गण स्वतःच्याच घरात ठेवून या वर्षीची दिवाळी टिकल्या वाजवत साजरी करणार आहे. आज ना उद्या ती गण त्याला जमा करावीच लागणार आहे. हो साहेब, पण भार्गव जाम हुशार माणूस आहे. हो काय आहे, ती गण त्याला सापडली आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणाला नाही ठाऊक आहे. उद्या जरी पलटी मारली आणि म्हणाला मला मिळालेच नाही, मग माने, भार्गवने मीडियामध्ये काय बाईट दिला विसरलाय का तुम्ही? ही गन लायसन्स वाली आहे, त्यामुळे हा जो कोण आहे तो नक्कीच सापडणार. आठवलं? घुसलं का डोक्यात? मीडियामध्ये तो हा बाईट दिलाय तर तो असं कसं म्हणेल ती गण त्याच्याकडे नाहीये म्हणून? मी भंजाळला. जा, सुट्टीवर जा. सुट्टीवर जाण्याआधी माझं एक काम करून जा. काय? मी कमिशनर साहेबांना सांगतो, तुम्हाला जे काही बोलायचे ते जाऊन त्यांना भेटा, त्यांना ह्या गन बद्दल सांगा. तर कमिशनर साहेबांचा फोन भार्गवला गेला की त्याला झक मारत ती गन जमा करावी लागणार. मग ते आमचं म्हातारं तिथे आहे तिथेच राहणार. जैसे थे. वा 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 साहेब, वा गेले म्हणते डोकं. नाही तो माने साहेब, तुम्ही डोकं वापरण्यात जरा कमी पड. ये काय माने साहेब, तुम्हाला एक मोलाचा सल्ला देऊ काय? तसंही तुम्हाला आता सस्पेंड केलंच आहे, पण आताच तुम्ही बोलले का आता तुम्ही 15 दिवस मस्त आराम करणार आहे. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, रोज इथं ऑफिसात येत जा. म्हणजे साहेबाईच्या सानिध्यात राहून राहून तुमच्या मेंदूले अकलेचे कोंब नक्की फुटतील 100%. हे चौकाट. हे पाहे हीच गरमी तुम्ही मायावर दाखवून राहिले ना. हे मायावर नाही, जिथं दाखवायला पाहिजे होती तिथं दाखवायची होती, म्हणून तर उतरली तुमची वर्दी. भालेकर साहेब, त्याला समजावून ठेवा. जॉईन झाल्या ना पहिला एन्काउंटर याचा करेल. नाही हो, नाही. माने, अरे इकडे या. साहेब, पहिले व्हिडिओची झापड, ही दुसऱ्या व्हिडिओची झापड.
कमिशनर साहेबांकडे काही घोटाळा केला तुम्हाला उभा आडवा सोडून टाकेन हे लक्षात ठेवा. चला निघा आता. खुर्ची आणि वर्दीचा माज कधी ठेवू नये माणसानं. खुर्ची गेली आणि वर्दी उतरली का माणूस धाडकन जमिनीवर पडतो. लक्षात ठेवा. शांत सत्यजित शांत. ये डिलीवरी वाला लड़का भी पता नहीं कहाँ रह गया आज. येईल ग मावशी. मावशी मी काय म्हणते, मी जाते ना मोदक आजोबांसाठी टिफिन घेऊन. हाँ, जा तू ही जा. और इधर ऑर्डर आएगी ना तो मैं अकेली झेलती है सब. वैसे भी तू और तेरी माँ दोनों ने मेरे को नौकर बना के रखा है ना इधर. मावशी असं का बोलतेस? मस्करी के लिए कर. तुला बोलली ना मी अविनाश जी आ रहे हैं करके, वो लेके जाएंगे डिब्बा आज. तू फिर कभी लेके जाना. नाराज मत हो. ठीक है आला. शनो असंच ठेव. अविनाशी आले की अशीची अशी पिशवी हातात देऊन द्यायची. ठीक आहे. स्कॅनर बघू. ओ हाय फ्रेंड. ए हाय. जय हिंद. जय हिंद. हात दे यांना. कोण आहे? बघू स्कॅनर. हाय. अरे या हात द्या. किती स्पेलिंग मिस्टेक बाळा. एका पॅरेग्राफ मध्ये 7 स्पेलिंग मिस्टेक आहेत. दिशा घेत नाही का हल्ली तुझा अभ्यास? मम्माचं तर लक्षच नसतं. मध्येच की आता हल्ली ट्रान्स मध्ये जाते. आणि रंगतदानी शक्तीचं हा पुरे कळलं. पुरे अभ्यासाकडे लक्ष दे. काही नाही, यापुढे मीच तुझा अभ्यास घेत जाईन. कळलं? जा अभ्यासाला. अरे या 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 प्लीज. तुमचीच वाट पाहत होते मी. हे बघा डबा टिफिन वगैरे सगळं रेडी ठेवलं आणि त्याच्या खाली या आलो बघा. ममता मावशी हे बघ कोण आलेत. ही आमची ममता मावशी. या आजोबा बसा. मला एक काम होतं, मी ते करून आलो. येतो. काका तुम्ही? आज कसं काय अचानक? म्हणजे पुन्हा नव्याने ओळख पटवून द्यायला. का? म्हणजे मला कळलं नाही. तशी तुम्हाला माहिती आहे बाबांना काहीच आठवत नाहीये. इथे आल्यानंतर तुमच्याशी गप्पा मारतील. बोलता बोलता काही आठवलं तर आठवलं म्हणून घेऊन आलो. हो आठवेल ना त्यांना. आणि नाही आठवलं तर मी आहे. मी आठवण करून देईन त्यांना. बाबा त्यांना ओळखलं का? आठवलं कोण आहे? विश्वजित भालेकर. आठवत आहे?
आजपर्यंत असं कधी झालं नाही ना? नाही म्हणजे तुम्ही रंगाला यायला सांगितलं आणि त्याने उशीर केलाय. बघा ना किती वाजले. त्या मूर्ख ममता मानवने त्याला कुठल्या ना कुठल्या तरी कामात अडकवून ठेवलं असणार. किंवा दिशाही असू शकते. नाही म्हणजे जे समोर दिसतंय ना त्यावरून अंदाज बांधतोय मी की रंगाचं अजूनही दिशावर प्रेम आहे तेवढंच. नाही म्हणजे कसं आहे ना, माणूस आपलं पहिलं प्रेम हे सहजासहजी नाही ना विसरत. शडा, कोणावर प्रेम आहे कोणावर नाही याच्याशी माझं काही देणं घेणं नाहीये. मला माझं काम झाल्याशी मतलब आहे. हा पण खरंच देणं घेणं नाही. नाही म्हणजे देणं घेणं नसतं तर हा तितक्या जोरात आपटला नसता. ए केशव, जा दरवाजा उघड. शक्ती बघ तुझं पार्सल आणलं मी. ए रंगाला तर ये ना. हाय. हाय रंगा. ओ काका यांच्यामध्ये आपण कशाला कबाब मॅडी चला आपण जाऊया. चला ना. बोलतो बरे. काही काम होतं का आपल्याकडे बोलवलं भेटायला? कामाशिवाय भेटू नाही शकत का आपण? बाबा ओळखलं? बघा ना कोण आहे ते? विश्वजित भालेकर. बघा बाबा ओळखलं? कोण आहे? विश्वजित भालेकर. बघा बघा. आठवतंय विश्वजित भालेकर? यांच्या लहानपणी सांभाळलं यांना तुम्ही. हा शाळेत वगैरे सोडायला जायचा, गाडीने सोडायला जायचा, कॉलेजमध्ये पण गेला होता आठवा? आठवायचा प्रयत्न करा ना बाबा. अरे अविनाश जी, आप भी कहाँ उनके पीछे पड़ गए? क्यों तकलीफ दे रहे हैं उनको? थोड़ा टाइम जाने दो, अपने आप सब याद आ जाएगा उनको. और अब मैं वो आपा के टिफिन बना के लेके आई. हाँ देती हूँ. बाबा काय होतंय? बाबा काय होतंय? चक्कर येते? बाबा पाणी घे पाणी. बाबा सावकाश. ठीक आहे. सावकाश. बाबा याने सकाळपासून काही खाल्लंय का? नाही ना. हा म्हणून होत असेल कदाचित. शनू जरा यांच्यासाठी जेवणाचं ताट तयार करशील? हाँ. मी काय म्हणते, मी मोदक आजोबांसाठी टिफिन घेऊन जाते. म्हणजे कसं? नाही नको. अविनाशी नेतील ना. हो मी देईन ना. काय मला तसं थांबता येणार नाही. फक्त एक रिक्वेस्ट होती बाबांना इथे. हो काही काळजी करू नका. आहोत बरं. यात आबांसाठी खिचडी दिली आहे आणि पोत्यासाठी चपाती भाजी वगैरे सगळं दिलंय. आणि तुम्ही जे म्हणाला ते सुद्धा आहे. ठीक आहे. देतो मी टिफिन वगैरे देतो. बाबा येतो मी. संध्याकाळी जाऊया आपण घरी. लक्ष द्या जरा. हो.
झालं? अरे वो काका को भूलने के साथ साथ ना एक और बीमारी भी है। वैसे कोई डायरी या कोई बुक देख लेते हैं ना तो उठा के लेके जाते हैं साथ में। जैसे कि मेरी हिसाब की डायरी अगर वो लेके गए, सुवर्ण की नोटबुक लेके गए तो कितना प्रॉब्लम होएगा। इसके लिए ममता सब उठा के अंदर लेके गई। शल्लो जेवणाचं ताट तयार नाही केलं अजून? हाँ वो और भी ऑर्डर आई थी ना तो जरा मदद के लिए वो लगाती है अभी। बर ममता मावशी! ममता मावशी! म्हणजे हे काही नाही ग, उगीच काहीतरी. तू आणि सुवर्ण जरा काकांकडे लक्ष ठेव. चल चल ऑर्डरची तयारी करायची.